फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, मुक्त सूत्रधार वाल्मीकरांना फाशी झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मुक्त देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, अरे फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीकरांना फाशीची शिक्षा, फाशीची शिक्षा, फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, या वाल्मीकरांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आणि त्यांचे सर्व साथीदारांना या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी फाशीची सजा या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे। कारण काही फोटो या ठिकाणी मीडियावर टाकण्यात आले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे। म्हणून भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये म्हणून जो कोणी याच्यातला मुख्य सूत्रधार आहे वाल्मी कराड आणि त्यांच्या साथीदारांना या ठिकाणी लवकरात लवकर फाशी या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून आम्ही सरकारला या ठिकाणी नक्कीच याच्यातून लवकरात लवकर सरकार निर्णय घेईल आणि या आरोपींना लवकरात लवकर फाशी सजा देईल। मीडियावर पाहिलं की वाल्मी कराडांचे देशमुखांचे फोटो मीडियावर त्या पद्धतीने प्रसारित झाले, त्या क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली। आता मी मगाशी तेच सांगितलं की संतोष अण्णा देशमुख यांचे फोटो व्हायरल करण्यात आलेले आहे। ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक संतापाची लाट या ठिकाणी पसरलेली आहे। महाराष्ट्रामध्ये बिहार सारखं वातावरण होऊ नये म्हणून लवकरात लवकर जो वाल्मी कराड आहे आणि त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची सजा या ठिकाणी झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये। त्यानंतर फाशी दिल्यानंतर भविष्यामध्ये अशा घटना थांबतील म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर वाल्मी कराड त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशी सजा दिली पाहिजे। एक आरोपी अजूनही फरार आहे त्या गुन्ह्यात। या गुन्ह्यामध्ये जो कोणी सूत्रधार असतील आणि जो कोणी अजून आरोपी असतील त्याच्यावर निश्चित म्हणतो कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर निश्चित कारवाई या ठिकाणी सरकार करेल। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र तो काय राजीनामा त्यांनी वैद्यकीय कारणांसाठी असं सांगतायत। एकूणच त्यांच्या राजीनाम्याकडे कसं बघताय? आमची एकच मागणी आहे की या संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमध्ये जो कोणताही पक्षाचा नेता असो किंवा पक्षाचा पदाधिकारी असो जो कोणी या गुन्ह्यात असेल त्याच्या निश्चित या ठिकाणी सरकार कारवाई करेल। कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखची हत्या करण्यात आलेली ही अतिशय तीव्र हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले 2 ते 3 महिने संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी वाल्मी कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशी देऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा भविष्यात घटना घडू नये असं आमचं सर्व शिवसेनेच्या या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। सरकारच वाचवते असं वाटतंय? नाही, सरकार निश्चित अशा घटना घडू नये। सरकार निश्चित जो कोणी आरोपी असेल त्याच्या पाठीमाग उभे नाही, त्यांच्या लवकरात लवकर कारवाई करेल आणि अशा लोकांना कधी सरकार थारा देणार नाही। जो कोणी याच्यामध्ये सूत्रधार आहे त्यांच्यावर निश्चित सरकार या ठिकाणी कारवाई करेल। मराठा आंदोलकांची मागणी आहे की धनंजय मुंडेला देखील सहआरोपी करावं। बघा, ज्या मी मगाशी सांगितलं की ज्या संतोष अण्णा देशमुखच्या हत्येमध्ये जो कोणी सूत्रधार असो म्हणजे कुठल्याही पक्षाचा नेता असो किंवा पदाधिकारी असो त्याला सरकार सोडणार नाही। सरकार निश्चित त्याच्यावर कारवाई करेल। छत्रपती शिवाजी महाराज घोषणा देऊ दे, घोषणा देऊ दे।
आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.